नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील. माझ्या मराठी गुरु 1981 या यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी शिकू मराठी आनंदाने या पाठ्यपुस्तकातील धडा 5वा आयुष पत्र याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मग स्वाध्यायाची माहिती घेऊया. प्रश्न पहिला, आकृतीबंध पूर्ण करा. ओवीने वर्णन केलेले गावातील सुंदर निसर्ग. उत्तर आहे हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारी नदी, पिकांनी बहरलेली शेते, डोलणारी गवत फुले. आजीच्या हातचे चविष्ट पदार्थ. उत्तर आहे भाजी आणि भाकरी. प्रश्न दुसरा, पत्रलेखनाच्या नियमानुसार योग्य पर्याय निवडा. आई वडील तीर्थ रूप. आजी आजोबा तीर्थ स्वरूप. मित्र किंवा मैत्रीण प्रिय. प्रश्न तिसरा, कारणे लिहा. देवळात 2 तास कसे गेले ते ओवीला समजलेच नाही, कारण ती आजोबांबरोबर देवळात कीर्तन ऐकण्यात पूर्णपणे रंगून गेली होती. ओवीने आईला पत्राचे उत्तर पत्रातूनच पाठवायला सांगितले, कारण तिलाही पत्र मिळण्याचा आनंद अनुभवायचा होता. प्रश्न चौथा, नाती ओळखा व लिहा. आजीची मुलगी ती ओवीची आई. आजीची आई ती ओवीची पणजी. ओवीचे बाबा ते आजीचे जावई. आईचे बाबा ते ओवीचे आजोबा. प्रश्न दुसरा, ओवीने दरवर्षी सुट्टीत गावाला यायचे का ठरवले असेल ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे ओवीला गावातील हिरवागार निसर्ग, आजी आजोबांचा सहवास, आजीच्या हातचे चविष्ट जेवण, देवळातील कीर्तन, आजोबांच्या गोष्टी, गावातील मित्र मैत्रिणी आणि गावातील शांत वातावरण हे खूप आवडले. त्यामुळे तिने दरवर्षी सुट्टीत गावाला येण्याचे ठरवले. विचार करा व सांगा. संवादाच्या पारंपरिक साधनांची नावे. उत्तर आहे पत्र, तार, दूत, कबूतर. संवादाच्या आधुनिक साधनांची नावे. मोबाईल, दूरध्वनी, ईमेल, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक, मेसेंजर, व्हिडिओ कॉल. चर्चा करूया. प्रश्न पहिला, पत्रामधून आपले मन मोकळे करण्याची कल्पना ओवीला का आवडली असेल? उत्तर आहे पत्रातून आपले विचार आणि भावना शांतपणे व सविस्तर व्यक्त करता येतात. पत्र जपून ठेवता येते आणि पुन्हा पुन्हा वाचताही येते, म्हणून ओवीला पत्रातून मन मोकळे करण्याची कल्पना आवडली. प्रश्न दुसरा, कीर्तन या परंपरेविषयी अधिक माहिती आजी आजोबांकडून, घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून मिळवा. उत्तर आहे कीर्तन ही महाराष्ट्राची एक महत्वाची भक्ती परंपरा आहे. वारकरी संप्रदायात कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा मार्ग दाखवण्यात आला आहे. कीर्तनात अभंग, भजन, कथा, उदाहरणे आणि निरूपणे यांच्या माध्यमातून समाजाला चांगले विचार, संस्कार आणि नैतिक मूल्य दिली जातात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या रचनांचा कीर्तनात मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. आता पुढील प्रश्न आहे लिहिते होऊया. यातला पहिला प्रश्न आहे, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. मग चला तर विद्यार्थी मित्रांनो,
पत्रलेखन कसे लिहायचे आहे त्याची आपण माहिती बघूया. दिनांक 10 जानेवारी 2026. प्रिय मित्र अरविंद, सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन. काल वर्तमानपत्र वाचत असताना तुझा फोटो पाहिला. बातमी सविस्तर वाचल्यावर समजले की तू तालुकास्तरीय चित्रकले स्पर्धेत प्रथम आला आहेस. ही बातमी वाचून मला व माझ्या आई बाबांना फार आनंद झाला. माझ्या मित्रांनीही तुझी खूप प्रशंसा केली. अरविंद, लहानपणापासूनच तुला चित्रकलेची फार आवड होती. शाळेत असतानाही तू खूप छान छान चित्र काढत होतास. अनेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत होतास. त्यासाठी तू भरपूर सराव आणि मेहनतही करत होतास. त्या मेहनतीचे फळ आज तुला मिळाले. पुन्हा एकदा तुझे मनपूर्वक अभिनंदन. यापुढेही तुला असेच यश मिळो. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. माझे पत्र मिळताच मला पत्र पाठव. तुझ्या आई वडिलांना माझा शिरसाष्टांग नमस्कार. तुझा मित्र शिवकुमार स्वामी, A15, आदर्श कॉलनी, उदगीर, लातूर. ईमेल ss1981@gmail.com. लिहिते होऊया यामधील प्रश्न 3. तुमच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त झालेल्या कार्यक्रमाची माहिती तुमच्या आजोबांना पत्राद्वारे द्या. दिनांक 25 जुलै 2026. तीर्थस्वरूप आजोबा, शिरसाष्टांग नमस्कार. आजोबा, तुम्ही कसे आहात? आम्ही सर्वजण इकडे सुखरूप आहोत. तुम्ही सुद्धा गावी खुशाल असाल अशी आशा ठेवतो. आजोबा, मी एका खास कारणासाठी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. आज आमच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त एक छान कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी अभंग, भजन गात आणि टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढून विठ्ठलाचे नामस्मरण केले. या कार्यक्रमामुळे मला महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि विठ्ठल भक्तीचा प्रत्यक्ष आनंद घेता आला. आजोबा, मला तुमच्या सोबत खूप खूप गप्पा मारायची इच्छा होत आहे. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाबद्दल खूप काही सांगावेसे वाटत आहे. तुम्ही आणि आजी मुंबईला कधी येणार ते मला पत्राने कळवा. तुमचा नातू अरविंद पाटील, 165 रमाबाई अपार्टमेंट, शिवाजीनगर, कांदिवली पूर्व, मुंबई 400101. ईमेल ap1981@gmail.com. तर विद्यार्थी मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला दोन्ही पत्र आणि हा आईस पत्र यांचा स्वाध्याय? नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. या स्वाध्यायाचा, या पत्रांचा नीट अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये छान छान गुण मिळवा. माझा हा जर व्हिडिओ आवडला असल्यास तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.